गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता की असं होऊ शकतं. पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात. मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही, परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं. माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात, ती भावना जनमानसामध्ये आहे. त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल. त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल. पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमाज येत आहे ते रिमाज बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे. पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कुणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्याचा निश्चित आम्ही विरोध करू. बस. हो, एकीकडे राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे, त्यावरून खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. सध्या एवढंच, तूर्त एवढं. ते काल आपण पत्रकार परिषद घेतली. काय वाटतं, राजकीय दृष्टिकोनातून असं काही होतं? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. घेऊ ना, डिटेल घेणार आहे मी पुढे पत्रकार परिषद घेणार आहे, डिटेल घेणार आहे. पण येऊ द्या ना, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येऊ द्या. संजय राऊत म्हणताय कुठे तुम्ही सरकारवर टीका करताय, त्यामुळे कुठेतरी हे अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जनतेच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही ऐकतात मीडियाच्या द्वारे, वृत्तपत्रांच्या द्वारे. तर मला याच्यावर अधिक काही भाष्य करायचं नाही आहे. चला. हॅलो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.